सभेला तर येतात का एवढी? आणि फुकाट येतात का? आणि आली तरी गप बसतात का? शेवटपर्यंत थांबतात का? मागच्या पुढच्या भरत्यात का? किती प्रॉब्लेम आहे त्यांच्यात सुद्धा. आणि ते सुद्धा 500 रुपये रोजाने आणावं लागतात. ती बी परत बोंबालतात. 500 ठरलं होतं आणि 300 दिलं. बोंबालतात का नाही का? पत्रकारांना तेवढं किती ठरलं होतं? 500. बाय आता कना शिवाय देते त्या नेत्यांना. 500 ठरलं होतं आणि 300 दिलं बाय. म्हणजे पैशाव माणसं एकत्र आणावं लागतात. हे तर आहे का कोणाला पैसा? उत्स्फूर्त आनंदानं जल्लोषानं आनंद लुटण्यासाठी आहे का इतकी पवित्र जागा दुसरीकडे? हा, असे सात्विक विचाराची माणसं. आणि एक वाक्य सांग, वारकरी सांभाळ सगळ्यांना सोबत घेऊ शकतो. त्याच्यामुळे राजकारणात सुद्धा आता सध्या चांगल्या माणसाची गरज आहे. का बरं? सगळ्या क्षेत्रात चांगली माणसं चालतात. 288 पैकी एक तरी वारकरी आमदार आहे का? का आपली संख्या कमी का? माळकरी कमीत का? खरंच सांगा बरं. 1.5 कोटीपेक्षा प्लस माळकऱ्यांची संख्या आहे. 12 कोटीच्या पुढं महाराष्ट्राचे लोक. मग 1.5 कोटीपेक्षा जास्त जर वारकरी माळकरी सांप्रदायिक माणसं असतील, त्यांचं नेतृत्व करा मंत्राला एखादा आवाज नको? सगळ्या क्षेत्रात चांगली माणसं. मग राजकारणात सुद्धा शुद्धीकरण होणं गरजेचं आहे. हे काळाची गरज आहे. पर वारकरी तिथे गेल्या 2 नंबर कामं करेन का? खोटं बोलन का? वाईटाला गद्दाराला गुंडगिरी दहशतगिरी दडपशाही करेन का? अहो, ज्याच्याकडे व्हिजन आहे, विकास आहे, तळमळ आहे, प्रेम आहे, नम्र आहे, सगळ्याला सोबत घेऊन तू म्हणता मला तुमचं काय नियोजन आहे का काय? तर काय असतं, आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचेच. हिंदू धर्म संप्रदायासाठी बचेंगे तौर भी लढेंगे. 29ला सुट्टी नाही पाहिजेच. रामकृष्ण हरीन पुंडलिकावर देऊन धोतर टोपी घालून ज्ञानोबाचा गजर करणं मंत्रालात एक तरी वारकरी आमदार नको का? ही काळात UP मध्ये किती संन्यासी साधू आहेत का नाही? सोलापूरच्या ह्याच्या अगोदरचे खासदार होते का नाही संन्यासी? वारकरीच का चलत नाही तुम्हाला? आता हे परिवर्तनाची नांदी हेतून पुढच्या काळात सुरू होणार आहे. आणि हे गरजेचं आहे का? समाज एकत्र सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची कला माझ्या वारकरी संप्रदायात सकळाशी येते आहे. अधिकार कलयुगी उद्धार हरीच्या नामे या रे या रे लहान थोर या ती भलती नारी नर. काही संतांचा माहे बाबा तरतरची माणसं संत एकत्र करतात. झाली बोला याची सीमा. एकतरी महिमा सांगा की. तीर्थ पर्व काळ अवघे पायापेस सगळे तीर्थ संताच्या चरण मुक्कामाला. हा 3ऱ्या चरणात फार मोठा महिमा. 3 चरण संपल्या तुकोबराना माणसं म्हणली महाराज बास करा. कवर संत 10:30 वाजले तरी संतांचं चालू आहे. आम्हाला देव पाहिजे, संत नको. स्पष्ट सांगितलं लोकांनी. देवाचं काय आहे का तुमच्याकडे भांडण? तुकोबरा म्हणले ऐक, देवाकडे जायचं असेल तरी अगोदर संताकडे जावं लागेल. कसं काय? छोटा दृष्टांत सांगतो ऐका. देव मिळवायचा असेल तर अगोदर संताकडे का जावं लागतं? सोपं सांगतो. एखाद्या व्यक्तीला एखाद्या माऊलीच्या हस्ते जर चहा प्यायचा असेल, त्या व्यक्तीनं त्या माऊलीच्या लेकराचं कौतुक करायचं. ताई काय तुमचं बाळ? आया वा वा वा, काय दिसायला गोड आहे, त्याचे पांढर शुभ्र दात, लाल होठ, कुरळे केस, गोबर गाल. आणि तुमच्या मुलाकडे बघितलं की खरंच कृष्णाची आठवण येते. बाळाचं पायण्या दिसतात. वंशाचं नाव उज्ज्वल करेन. गावाला सुद्धा ह्याच्यावर स्वाभिमान वाटतं ना. कलेक्टर होईन का काय हो पुढं जाऊन? असं बाळाचं वर्णन गेलं की आईचं अंतकरण असं फुगत. दादा तुम्ही आता जेवण केल्याशिवाय जायचं नाही. अरे म्हणजे तुम्हाला चहाच प्यायचा होता पण वातावरण कुठपर्यंत गेलं? जेवणापर्यंत का? लेकराचं कौतुक केलं की आई खुश आणि संताची सेवा केली की देव खुश. अभंगाच्या शेवटी
कार्यकर्त्यांची इच्छा आहे 2 दिवस झाले म्हणून थोडी सनई वाजवतो झाली बोलायाची सीमा देवा त्यांची केली पावे सेवा संत शिवा केली तरी देव प्रसन्न होतो असा बोलण्याचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडलेलं आहे. माझे गुरुवरे माझे वडील परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊ त्यांच्या आशीर्वादाने ही संप्रदायाची सेवा करण्याचे योग आपल्या सर्वांच्या कृपेने माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हा अहिल्यानगरमध्ये कर्जबंदी भव्य आणि दिव्य ज्ञानोबा आणि तुकोबा यांचं मंदिर बांधलेलं आहे.
अत्यंत सुंदर मंदिर, भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबार यांची मूर्ती, मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांचे पुतळे आहेत. 5000 माणसं बसतील एवढा सभामंडप, हजारो झाडं आणि एवढा भव्य आश्रम आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने परिपूर्ण झालेला आहे. आज ज्यांचं सौजन्य आहे त्या दोनही व्यक्तींनी कीर्तनाने दिलेलं मानधन हे त्या मंदिराच्या धर्मकार्यासाठी जात आहे. त्या मंदिरावर वारकरी संप्रदाय, हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीचं चिंतन व्हावं म्हणून युवकांसाठी गुरुकुल प्रारंभ केलेला आहे. अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी गुरुकुलमध्ये आपल्या धर्माचं शिक्षण घेतात आणि विशेष कीर्तनावर आमच्या त्या गुरुकुलचा विशेष भर आहे म्हणून. आणि एका गावातून आम्ही 1 किंवा 2च विद्यार्थी घेतो. जर कुणाची इच्छा असेल वारकरी संप्रदाय, हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीचं चिंतन आपल्या जीवनात व्हावं, 10वी 11वीच्या पुढची मुलं असतात, लहान मुलं नाही, ज्यांची इच्छा असेल अशा युवकांनी संपर्क साधून गुरुकुलमध्ये आपला त्याच ठिकाणी आपल्या शास्त्राचा अभ्यास करून आपलं जीवन सुजलाम सुफलाम बनवावं अशी विनंती. सुंदर गायक, सुंदर वादक आणि सुंदर साऊंड सिस्टीम तुम्हाला सुद्धा मनापासून दादांना मी धन्यवाद देतो. अत्यंत गोड आवाज तुम्ही सुद्धा या ठिकाणी ब्रह्मनाद निर्माण केला. आणि याला पूर्णविराम. पुढचं नियोजक संयोजकमध्ये सांगतील, कृपया 2 मिनिटं कुणीही उठू नये. ज्ञानेश्वर जय विठ्ठल